पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। निसर्गरम्य मेरवेवाडीला कचऱ्याचे ग्रहण, ग्रामस्थांचा इशारा। सातारा जिल्ह्यातील मेरवेवाडी धबधबा, डोंगर, तलाव आणि निसर्ग सौंदर्यामुळे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे। पावसाळ्यातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मेरवेवाडीमध्ये कुटुंबांसह कॉलेजमधील युवक युवती मोठ्या संख्येने दाखल होत आहेत। मात्र पर्यटनाचा आनंद घेताना काही पर्यटकांकडून निसर्गाची अक्षरशः वाट लावली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। परिसरात प्लास्टिकच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या आणि इतर कचरा टाकला जात आहे। काही जण पार्ट्या करून परिसर अस्वच्छ अवस्थेतच सोडून जात असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे। याबाबत मेरवेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना ठाकरे गटाचे शाखा प्रमुख विशाल अंकुश यादव यांनी पर्यटकांना कडक आवाहन केले आहे। मेरवेवाडीमध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या, पण कृपया घाणीचे साम्राज्य करू नका, निसर्ग स्वच्छ ठेवा, असे आवाहन विशाल यादव यांनी केले आहे। तसेच मंदिर परिसरात गैरवर्तन किंवा अश्लील प्रकार करणाऱ्यांवरही ग्रामस्थांनी कारवाईची भूमिका घेतली आहे। परिसरात कचरा करताना किंवा गैरप्रकार करताना कोणी आढळल्यास ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान वाढती पर्यटकांची संख्या लक्षात घेता कराड पोलिसांनी मेरवेवाडी परिसरात नियमित बंदोबस्त ठेवावा आणि आठवड्यातून 1-2 वेळा गस्त घालावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। नमस्कार, मी विशाल अंकुश यादव, मेरडी गावचा सामाजिक कार्यकर्ता व शिवसेना शाखा प्रमुख। हे आमच्या मेरडी गाव धबधब्यामुळे प्रसिद्ध झालेलं आहे। तर ह्या गावामध्ये भरपूर पर्यटक येतात। फॅमिलीज असतील, कॉलेजचे मित्रमैत्रिणी असतील किंवा मित्रमंडळ असतील, इथं आल्यानंतर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी यावं। आम्ही म्हणत नाही त्यांना येऊ नये, पण ते इथं आल्यानंतर काय करतात तर ते घाणीचं साम्राज्य सगळं करून जातात। सगळं बाटल्या असतील, पार्ट्या असतील, दारूची बाटल्या असतील किंवा भरपूर घाण इथं करून जातात म्हटलं तर आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना एक सांगणं आहे की तुम्ही इथं आल्यानंतर निसर्गाचा आनंद घ्या। तुम्हाला फिरण्यासाठी भरपूर पॉइंट आहेत, तुम्ही धबधबा आहे, डोंगर आहे, तलाव आहे, तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही आनंद घ्या, निसर्गाचा आनंद घ्या। पण इथं आल्यानंतर तुम्ही घाणीचं साम्राज्य करू नका। जर घाणीचं साम्राज्य केल्यास, कोण आढळल्यास त्यात दंडात्मक कारवाई केली जाईल आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं व पोलीस स्टेशनच्या वतीनं। तर दुसरा विषय असा आहे आणखीन एक की इथं मुलं मुली आल्यानंतर अश्लील चाळे करतात। हा मंदिराचा परिसर आहे, आमचं ग्रामदेवता आहे वाघजाई मंदिर। तर या मंदिरामध्ये तुम्ही अश्लील चाळे अजिबात नाही केलं पाहिजे। जर अश्लील चाळे करताना गावल्यास तर त्यांना आम्ही आमच्या ग्रामपंचायती वतीनं दंडात्मक कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल व त्यांना पोलीस स्टेशनला त्यांना सुपूर्द करण्यात येईल म्हटलं। व दुसरा मुद्दा असा आहे की आमच्या गावामध्ये निसर्गरम्य गाव आहे। तर आजपासून कधी घाण झालं नाही किंवा कोणी घाण केली नाही। तर हा नशिबानं आमचं गाव फेमस झालंय, चांगलं झालंय, महाराष्ट्र राज्यात गावाचं नाव झालंय। आम्हाला त्याचा आनंद आहे, तुम्ही येताय त्याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे की आमच्या गावाचं कुठं नाव निघतं, या कुठं गावाचं म्हणजे कळतंय हा मेरुडी गाव आहे। याच्या पाठीमागं हा मेरुडी कुठं होतं हे कारण उत्तरमध्ये कोणाला माहितीच नव्हतं। तर आता या धबधब्यामुळे म्हणा किंवा या निसर्गामुळे म्हणा किंवा डोंगर झाडीमुळे आमचं गाव फेमस झालं आहे। तर आमचं त्यांना एक सांगणं आहे पर्यटकांना की तुम्ही इथं आल्यानंतर कृपया तुम्हाला एक हात जोडून ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो, तुम्ही घाण करू नका। तुम्ही या, फिरा, मस्त मजा करा, सगळं करा, पण बाकीचे काही चाळे केल्यास, पार्टी केल्यास, काय आढळल्यास, गावल्यास तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रशासनाला बी माझं आव्हान आहे की आता गावाचं नाव इंस्टाग्रामवर गाजतंय, महाराष्ट्र राज्यात गाजतंय किंवा कराड तालुक्यात गाजतंय, तर प्रशासनाने सुद्धा याच्यावर आळाबंद केला पाहिजे। त्यांचं सुद्धा एक मंगळवार असून दे, रविवार असून दे किंवा इतर ठिकाणी सुट्टीचा वार असेल त्या टायमाला इथं पर्यटक भरपूर येतात। तर त्यांना त्यांचं एक राऊंड झाला पाहिजे प्रशासनाला की बाबा इथं काय चाललंय, काय होतंय। एक प्रशासनाला आमचं आव्हान आहे कराड पोलीस स्टेशनला की त्यांनी त्याचा एक बंदोबस्त करावा, त्यांचे 1-2 ट्रिप हप्त्यातून एक त्यांची ट्रिप झाली पाहिजे, एवढंच आमचं आव्हान आहे प्रशासनाला। जय हिंद, जय महाराष्ट्र।